नमस्कार मित्रांनो, आज बीजेपीच्या नव्याने नियुक्त झालेल्या महासचिव स्मृती इराणी, त्याच नाही का त्या गॅसची टाकी घेऊन आल्या होत्या, त्यांनी असं आव्हान केलं राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील सगळ्या नेत्यांना की मोदींना तुम्ही 33% महिलांना आरक्षण देण्यासाठी मदत करा, ते बिल पास करण्यासाठी मदत करा। मुळात 2023 साली महिला आरक्षण कायदा मंजूर झालेला आहे, पण त्यावेळेस नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्याकडे 2/3 बहुमत असताना सुद्धा त्यामध्ये एक पाचर ठोकून ठेवले आणि ती पाचर अशी होती की जोपर्यंत 2026 ची जनगणना होत नाही तोपर्यंत डिलिमिटेशन होणार नाही, म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना होणार नाही, आणि जोपर्यंत मतदारसंघांची पुनर्रचना होत नाही तोपर्यंत महिलांना आरक्षण द्यायचं नाही। आणि त्याचं कारण असं होतं की जेव्हा ते डिलिमिटेशन होणार होतं त्यानुसार जवळपास 1.5 पट म्हणजेच 816 543 वरून 816 लोकसभेच्या जागा होणार होत्या आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागा सुद्धा 1.5 पटीने वाढणार होत्या। आणि म्हणून नरेंद्र मोदींनी त्यावेळेस असा विचार केला की जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना आपले सीट बदलून दुसरीकडे कुठेतरी निवडणूक लढायला लागू नये, म्हणून त्यांनी काय केलं की आताच्या 543 जागा ज्या आहेत त्या आताच्या सिटिंग आमदारांना खासदारांना जशाच्या तशा राहाव्यात आणि ज्या जागा वाढतील त्या जागा महिलांना द्याव्यात। पण विरोधी पक्ष काय म्हणतंय 2024 पासून की तुम्ही लगेच महिलांना 33% आरक्षण द्या, आहे त्या 543 जागांमध्ये किंवा त्या राज्याच्या विधानसभेच्या जागांमध्ये ज्या जागा आहेत त्यामध्ये 33% आरक्षण द्या।